वाचकांनो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत. तर या ठिकाणी हे जे पालेकर आहेत यांना राष्ट्रपतीकडून पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे आणि यांनी 9 मे ते 17 मे कोट्टायम केरळा येथे इंग्रजी आणि ट्रान्सलेशन इन मल्याळम भाषेत एक वर्कशॉप ठेवलेला आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की भारतातील जे गुणवान सेवाभावी संस्था, व्यक्ती ज्यांना इंग्रजी येतं आणि जे समाजसेवा करू इच्छितात त्यांनी जरूर हे 7 दिवसाचा शिबिर करावं. त्याचं शिबिर मूल्य फक्त 26 रुपये, म्हणजे फारच नॉमिनल आहे. म्हणजे तुम्हाला 26 रुपयात केरळ परिसराची ओळख होईल, तिथली संस्कृती समजेल आणि ज्ञान पण मिळेल. तर सुभाष पालेकर यांना जे पद्मश्री मिळालं ती क्लिपसुद्धा मी सोबत जोडली आहे. आणि शेतकरी आत्महत्या हा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर जरूर सरपंच, ग्रामसेवक, कलेक्टर या सर्वांनी आपल्या परिसरातील जे गुणवान, बुद्धिवान, इंग्रजी जाणणारे शेतकरी मुलं आहेत, आता खूप असे आहेत, तर जरूर एका खेड्यातून एक विद्यार्थी जरी गेला तरी कुठंतरी नवीन विचार येतील आणि एकाच वेळेस काही परिवर्तन होईल असं नाही, मात्र निश्चितच ते लाभदायी होईल. आणि म्हणून या मराठी क्लिप्सचं मी ही क्लिप जोडत आहो. आणि ही जी इंग्लिश ड्राफ्ट आहे हा सुद्धा मी त्या यूट्यूब खाली मराठीमध्ये यूट्यूब खाली पेस्ट केलेला आहे. तर तो तुम्ही गुणवान लोक त्याचं ट्रान्सलेशन करू शकतात. तर जरूर तुमच्या परिसरातील किमान 1-2 आमदार फंडातून, जिल्हा परिषद फंडातून एक 5,000 रुपये जर तुमच्या मुलाला दिले तर तो 2-3 हजार स्वतःजवळचे खर्च करेल आणि ते ज्ञान कुठंतरी निश्चितच फायदेशीर होईल असं मला वाटतं. आणि एवढे बोलून मी ही मराठी क्लिप थांबवतो. वाचकांनो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत. तर या ठिकाणी हे जे पालेकर आहेत यांना राष्ट्रपतीकडून पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे आणि यांनी 9 मे ते 17 मे कोट्टायम केरळा येथे इंग्रजी आणि ट्रान्सलेशन इन मल्याळम भाषेत एक वर्कशॉप ठेवलेला आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की भारतातील जे गुणवान सेवाभावी संस्था, व्यक्ती ज्यांना इंग्रजी येतं आणि जे समाजसेवा करू इच्छितात त्यांनी जरूर हे 7 दिवसाचा शिबिर करावं. त्याचं शिबिर मूल्य फक्त 26 रुपये, म्हणजे फारच नॉमिनल आहे. म्हणजे तुम्हाला 26 रुपयात केरळ परिसराची ओळख होईल, तिथली संस्कृती समजेल आणि ज्ञान पण मिळेल. तर सुभाष पालेकर यांना जे पद्मश्री मिळालं ती क्लिपसुद्धा मी सोबत जोडली आहे. आणि शेतकरी आत्महत्या हा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर जरूर सरपंच, ग्रामसेवक, कलेक्टर या सर्वांनी आपल्या परिसरातील जे गुणवान, बुद्धिवान, इंग्रजी जाणणारे शेतकरी मुलं आहेत, आता खूप असे आहेत, तर जरूर एका खेड्यातून एक विद्यार्थी जरी गेला तरी कुठंतरी नवीन विचार येतील आणि एकाच वेळेस काही परिवर्तन होईल असं नाही, मात्र निश्चितच ते लाभदायी होईल. आणि म्हणून या मराठी क्लिप्सचं मी ही क्लिप जोडत आहो. आणि ही जी इंग्लिश ड्राफ्ट आहे हा सुद्धा मी त्या यूट्यूब खाली मराठीमध्ये यूट्यूब खाली पेस्ट केलेला आहे. तर तो तुम्ही गुणवान लोक त्याचं ट्रान्सलेशन करू शकतात. तर जरूर तुमच्या परिसरातील किमान 1-2 आमदार फंडातून, जिल्हा परिषद फंडातून एक 5,000 रुपये जर तुमच्या मुलाला दिले तर तो 2-3 हजार स्वतःजवळचे खर्च करेल आणि ते ज्ञान कुठंतरी निश्चितच फायदेशीर होईल असं मला वाटतं. आणि एवढे बोलून मी ही मराठी क्लिप थांबवतो.